नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सोना शुभ चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे तळजाई टेकडीवर। तळजाई टेकडीवर कशासाठी आलो आहे? तळजाई माताचं दर्शन करण्यासाठी। मागे बघा तुम्हाला दिसेल तळजाई माता देवस्थान। इकडे आलेलो आहे सोनाली आणि मी सध्या। तर आज आपला हा ब्लॉग आहे छोटासा चालू करत आहे, पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आज माहिती घेऊया तळजाई देवस्थानाची, ठीक आहे? चला तर मग चालू करूया। जागृत आहे ते तळातून निघालेले जागृत स्थान आहे। त्यांनी जे नवसाला काय मागता ते सगळी पाहून होती। अच्छा, आयुष्यात पाळणा मागा, नोकरी मागा, धंदा मागा, लग्न ते होतं। नवस करायला लागते त्यासाठी? नवस करावाच लागतो। काका तुमचं नाव? नाव माझे बाबा म्हणतात। किती दिवस झाले तुम्ही इथे आहात? आज मी बरेच वर्षापासून पूजा करता देवीची? पूजा आहे, दुसरं एक पुजारी आहे। हां, आम्ही आप्पा आहे, थोरात आम्ही शंकरीचे। सगळी काळजी घेत असता तुम्ही देवीची सगळी? हो, आईचे काय आमचे मालक घेते जास्ती, आम्ही बी घेतो। अच्छा अच्छा, आईची काळजी आम्ही बी घेतो। भक्त सुखी सगळ्यांना आनंदाने करू नाहीचा नवसाला आपण जे मागता तुम्ही हां। त्या नवसाला पाहून होते आयुष्य। आणि किती वर्ष झाले हे मंदिर आहे हे ते? वर्ष बरेच वर्ष झाले। बरेच वर्ष झाले होय। आता याची निर्मिती तर नवीनच वाटते, म्हणजे असं हे आप्पासाहेब थोरात त्यांनी केलेले, आता अण्णासाहेब थोरात त्यांच्या मुलगाने सगळे केलेले। अच्छा, हे सगळं बांधकाम वगैरे सगळं त्यांनी केलंय? त्यांनी केले। हे आमचे आप्पासाहेब त्यांचे वडील हे सगळे आहे ना, हां हां। हे आप्पासाहेबांनी केलेले। अच्छा, त्याच्या मुलांनी सगळे बाकीचे आहे जे सगळे अण्णा थोरातांनी केलेले। ते वर दोन फोटो तिथेच आहे का? त्यांचे वडील आहे। अच्छा। अण्णाचे वडील आहे, पूजा आहे अच्छा, हां, ते चुलते। ओके, ठीक आहे ठीक त्या आहे। भेळ जवळ उरच काय भरत नव्हतं हां हां, इथं जेव्हा ते माणूस भेळ, खिचडी, झुणका भाकर हां हां, असं भरवायचं। दिवसात एक माणूस यायचे त्या काळामध्ये। ते रोड नव्हते, रोड त्यांनी बनवलेले। अरे बापरे। हे टाका मुरुम टाकायचं आणि खालीपर्यंत जायचं त्या काळामध्ये। रोड नव्हतं इथं, ते मुरुम टाकायचं स्वतः। बर, मग गाडी आम्ही नवरात्री 9 दिवस गाडी चालू राहायचं। तेव्हा तुम्ही किती वयाचे होता? आता माझे 90 वय, तसं ते मला तसं जायचे। बापरे, आता 56 वर्ष झाले। 56 वर्ष झाले तुम्ही ते? माझे आता 90 वय आहे। अजिबात वाटत नाही। हा तेच ना, 90 वाटत नाही। चेहरा जो तेज आहे ना, 90 अजिबात वाटत नाही। बरोबर, साहेबांचा कृपा, माझ्या भक्तांचा आशीर्वाद, माझ्या आईचा आशीर्वाद, बरोबर। हेच म्हणजे मला पाहिजे। आईचं नाव रडत झाले की हसत झालं पाहिजे माझ्या आईच्यापासून। जोपर्यंत तुम्हाला आईची काळजी घ्यायची तोपर्यंत आई तुम्हाला सुखरूपच ठेवणार आहे। आता म्हणजे आलेले होते मी 2 दिवस, आज 15 दिवस मी घरी होतो, आज आलो। अरे बापरे, म्हणजे आज आमचं दर्शन झालं, आम्हाला पण तुमचं दर्शन करायला भेटलं। आईने बोलून घेतले। हा, तेच तेच। हे काय नव्हतं तेव्हा, हे माणसाने सगळे पुष्कळ केलेले। हा, आप्पासाहेब थोरात, आप्पासाहेब थोरात। हे माणूस म्हणजे भेळ अमका तमका चल किती बी होत्या, सगळ्याला भेळ जायचं बसले तर भेळ वाटायचं त्या काळामध्ये। हा हा हा, दिवसात एक माणूस यायचं, ते हा लहान होतं, सगळे काय नव्हते, जंगल होतं सगळं। ते आम्हाला दिवसात निघायचं। त्या माणसाने खरंच म्हणजे पुण्य त्याचे। येस येस, आम्ही त्यांना पण दाखवतो। आप्पासाहेब थोरात बघू शकता तुम्ही, वडील आहे, या राईट साईडचे वडील आणि आप्पासाहेब थोरात या इकडले ना। पुढे वडील आहे। हा, हे आप्पासाहेब थोरात आणि त्याचे वडील। चुलते आहेत ते। हा हा हा, धन्यवाद काका, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल। ते जागृत स्थान आहे। Yes. मागलच्या नवसाला भेटेल। भेटणार। येस, नवस करा, मन भावनेने सगळे करा, सगळ्या गोष्टीला ये, नवसाला पाहून ये। पावन आहे, बरोबर। हो, हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेल की वरती बघू शकता तुम्ही, पद्मावती माता, तळजाई माता आणि भवानी माता या 3 माता इथे आहे। तळजाई टेकडीवर आपली या 3 मातांचे दर्शन होतात।
आपण आज तळजाईचं पूर्ण बघितलं आहे. इथे कशा प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे सगळं हे तुम्हाला दाखवलं मी. हे अप्पा थोरात यांनी सगळं बनवलेलं आहे. त्याच जमान्यामध्ये ते मग अशा काकांनी सांगितलं तशा प्रकारे त्याच जमान्यामध्ये ती इथे ते पहिले काय विकायचे भेळ वगैरे विकायचे. हा शेंगदाणे भेळ वगैरे विकायचे. त्यांनी मग जो खालचा रस्ता आहे, खाली एक रस्ता आहे मोठा, तो रस्ता त्यांनी बनवलेला आहे इथे. आणि मग बाकी सगळं हे सगळं त्यांनी बनवले आहे. तुम्ही बघू शकता मागे मंदिर वगैरे सगळं हे सगळं त्यांनी बनवलेलं आहे. त्यांनी आणि मग अशी ते आजोबा म्हणत होते की हे खूप जागृत देवस्थान आहे. तर सगळ्यांना माहिती, पुणेकरांना तर माहिती आहे, पण पुणेकर सोडून दुसऱ्यांना माहीत आम्हाला टॉन्ट आहे हा, आम्हाला म्हणायचं त्यांना. हा पुढे बोला. ओके. तर हे मोठं देवस्थान नक्कीच भेटतं सगळ्यांना. आणि तुम्ही बघू शकता की इथे कराटे वगैरे गेम्स वगैरे खेळायला भेटतात. हो, आणि या एरियामध्ये आसपास कोणी राहत असेल ज्याला कोणाला कराटेची आवड असेल, तर इथे क्लासेस जॉईन करू शकता. इथे क्लासेस अवेलेबल आहेत. अवेलेबल आहे इथे. आणि लहान पोरांसाठी खेळणं पण आहे खूप सारे. अजून ते जागा खूप बघण्यासाठी आहे. पण आज तुम्हाला फक्त आम्ही मंदिर दाखवलं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवला. खूप मोठं जंगल आहे. ते फार डेंजर म्हणून मानलं जात होतं, पण आता इथं डेव्हलप झालं. खूपच डेव्हलपमेंट झाली आहे. येस. तर मंडळी, आपला हा तळजाईवाला आजचा हा व्लॉग संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण त्याआधी आमच्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.